हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही खूप मस्त मजेत आहे. अगदी 6 दिवसाच्या ब्रेकनंतर मी इकडे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे, यूट्यूबवरती अपलोड करत आहे. तर सोमवारपासून सुरू झालेले स्वराची एक्झाम. तर हा आधीचा शूट आहे, म्हणजे मागच्या शुक्रवारचा शूट आहे. तर मी गेलेले आहे माझ्या मधल्या बहिणीच्या घरी. हा आमचा लाडू प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो आणि माऊनं मोबाईल व्हिडिओ बनवायला चालू केला. नंतर लगेचच इकडे आमचा लाडका लाडोबा सगळ्यांना हाय करतो. तर चला, इकडे आता त्यांच्या घरी गेलेले आहे, कारण दीदीचं नवीन घराचं बांधकाम चालू आहे. आणखीन आता बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेलं आहे. तर माझी मधली बहीण तुम्हालाही माहीतच आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे. मी ओळख करून दिलेली होती आधी. तर दीदीच्या नंदूबाई आणि असं आम्ही आता तिकडे मी गारवा घेऊन गेलेले आहे. तुम्हाला गारव्याची पण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सगळं गारव्याचा विषय मी सांगितला होता. आपल्या बहिणींनी, भावानी, कोणी आपल्या माहेरच्या इकडे काही जरी कार्यक्रम असेल तर हे आपण सगळं असं म्हणजे घेऊन जायचं असतो त्यांच्यासाठी. तर चला, इकडे चौकट पूजनचा कार्यक्रम होता, घराला चौकट बसवायची होती. तर छान असं आता मी घेऊन गेलेले आहे. माझ्या बहिणीच्या जी तिची स्वप्नपूर्ती होती ती कंप्लीट होत आहे, त्यासाठी असा छान गारवा. तर इकडे चला, माझ्या हातून इकडे चौकोडीचं पूजन चालू आहे. तर आता स्वराची सोमवारपासून एक्झाम चालू असल्यामुळे थोडंफार 3 पेपर त्याचे झालेले आहेत, त्यामुळे थोडा आज वेळ मिळाला म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर हे शूट घेतलेले आहे ते शेअर करूया. आणखीन खूपच आज इतका मूड खराब आहे ना. मूड का खराब आहे, खूपच म्हणजे मला अगदी कशातही मन लागत नव्हतं, जेवायची इच्छा होत नव्हती. तरीसुद्धा म्हटलं आता हे असं व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डिंग करताना वगैरे तुमच्याशी बोलल्यासारखंच वाटतं. त्यामुळं म्हटलं चला, हा तर आपला शूट घेऊन ठेवलेला आहे, त्याचं तर आपण कंप्लीट करू एडिटिंग वगैरे आणि तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करू. चला, इकडे चाललेलं आहे पूजन. छान असं आता दीदीचं हे घर आहे, म्हणजे दीदीचं आणि जाऊबाईंचं तिच्या दोघींचं सेम आहे. छान असं ते सगळं कंप्लीट झाल्यानंतर तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे वास्तुशांतीच्या वेळेला. तर आता चौकट वगैरे घराची इकडे बसवलेली आहे. तर मागच्या शुक्रवारी हा कार्यक्रम होता आणि मुलींना स्कूलमध्ये सोडून मी गेले होते. तर खूप छानच वाटलं मला. तिच्या ह्या आनंदामध्ये मला सहभागी होता आलं. तिची आता खूप वर्षापासून इच्छा होती आणि सगळ्यांचीच असते की स्वतःच असं छान घर असावं. तर दीदीची ही इच्छा पूर्ण होते हे बघून आणि तिच्या आनंदामध्ये मलाही सहभागी होता आलं. इकडे लाडू बसलेला आहे आणि इकडे आता गारवा नेलेला होता, त्याचं आता छान आता ते सोडायचं वगैरे चाललेलं आहे. तर चला, असं इकडं आमच्याकडं असतं ह्या साईडला, कोल्हापूर साईडला खूप प्रत्येक म्हणजे कार्यामध्ये असं गारव्याचे पदार्थ घेऊन जायचे असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेला मी, कढी म्हणजे आंबील, केळी, लाडू, कोण कोण पोळ्या करून नेतं, पर भिजाणे असतात, खाऊची पाने आणि आहेर वगैरे असं सगळं करायचं असतो. तर चला, तिकडे तिथल्या सगळ्या त्या महिला आलेल्या आहेत, त्या साईडला आहेत त्या पद्धतीच्या जाऊबाई. आणखीन सख्या जाऊबाई अशा त्या दोघीच्या मध्ये हे घराचं बांधकाम चालू आहे. दोन्ही साईडला सेम आहे. ते आता छान तुम्हाला सगळं पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यावर शेअर करेन. पण तर तिला मला अचानक फोन आला, असं असं चौकट बसवायची आहे आणि तुला याला जमतं का बघ. तर चला म्हटलं, छान आपल्याला आता काही प्रॉब्लेम नाही तर जाऊन येऊया. तर चला, हा घराचा छान असा टेरेस, खूप मोठा एरिया घराचा आहे. अगदी दोन्ही साईडला 2 BHK 2 BHK असं बसलेलं आहे, 2-2 रूम, हॉल आणि किचन. तर इकडे मस्त आलो टेरेसवरती, छान असे फोटो काढले आणि मी इकडं मला शक्य होईल असं त्याप्रमाणे इकडे आहेर वगैरे आणि गारवा सगळा घेऊन गेलेला आहे. कारण अचानक सांगितल्यामुळे मला काही तयारी करता आली नाही आणि ती पण म्हणली आता चौकटीच्या वेळेला एवढं काय जास्त म्हणजे गरज नसते. तर चला, त्यामुळं मला जसं शक्य होईल तसं त्याप्रमाणे मी आपल्या इकडे केलेले आहे. पण आपण असं बहीण भावासाठी किंवा आपल्या नातलगसाठी काहीतरी आपले रीतिरिवाज असतात किंवा काय आपलं प्रेमाचे नातेसंबंध, ह्या गोष्टीतूनच आपण त्याची जाणीव करून द्यायची असते की छान आपण सगळ्यांसाठी आहोत म्हणून. तर चला, साईडला आहेत त्या दीदीच्या सासूबाई आहेत, त्या पण खूप माझ्याबरोबर छान असं क्लोज आहेत. आणि आमच्या दीदीच्या बरोबर पण ते सासू सासरे एकदम मस्त छान त्यांचं रिलेशन आहे. मला दरवेळेला गेले की ते बघायला खूप आवडतं. सासरे तर एवढे छान आहेत ना, खूप छान. अगदी दीदी बरोबर एवढे फ्रेंडली आहेत, त्याच्यापेक्षा माझ्या बरोबर पण आहेत ते खूप छान, असं एकदम शांत स्वभाव. त्यामुळे तिकडे जायला मला कधीच असं मनामध्ये काहीच वाटत नाही. केव्हाही बोलवलं तरी मी जातेच आणि नेहमी आधेमध्ये पण जाऊन येते मी. कारण त्यांची फॅमिलीच खूप छान आहे, सगळी फ्रेंडली आहेत. जाऊबाई तर एक नंबर आहेत.
तर चला इकडे सगळ्यांचा आहेर वगैरे करून घेते. थोडा आवाज बसलेला आहे कारण बऱ्याच दिवसांनी मी हा शूट घेऊन ठेवलेला आहे आणि आज माझी इच्छा म्हणजे आज आहे बुधवार आणि तारीख आहे 18, तेव्हा मी हा रेकॉर्डिंग करत आहे आणि आवाज खूप बसलेला आहे कारण मी पाडव्याचं पूर्ण घर झाडाला काढलेलं आहे. त्याचं पण मी व्हिडिओ बनवलेला आहे घराची साफसफाई करतेला. त्यानंतर अगदी 18 तारीख म्हटल्यानंतर खूपच म्हणजे माझं खूप नर्वस आहे, भयानक मी नर्वस आहे. का नर्वस आहे ते पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी का नर्वस आहे. खूप म्हणजे आत्तापर्यंत एवढं मला नर्वसपणा कधीही आयुष्यामध्ये माझ्या पूर्ण असा फील झाला नव्हता. तो होत आहे. मग म्हटलं काय करायचं. स्वराची पण एक्झाम असल्यामुळे ती अभ्यास करत बसली होती. घरामध्ये खूप शांतता होती त्यामुळे मला काही सुचत नव्हतं. तर चला मला आठवलं हा आपला व्हिडिओ एडिट करून ठेवलेला, फक्त आता ह्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर करायचा आहे त्यामुळे करून घेऊया. तरी सुद्धा आवाज थोडा बसलेला आहे, थोडा नर्वस आहे, पण असू दे. चला असंही बोलताना तुमच्याशीच बोलते का काय असं वाटतं, त्यामुळे थोडंसं मन हलकं होईल. बघू शकता इकडे सगळीकडे आता बांधकाम झालेलं आहे, फक्त आता लाईट फिटिंग आणि वरचं सगळं आता फरशा वगैरे. दिदी सगळं सांगत होती, तिला पण थोड्या फार म्हणली तुला काय आयडियाज असतील तर सांग. तर तिकडे आम्ही सगळं शेअर केलं एकमेकीबरोबर, कुठे कुठे काय काय लाईटचे पॉईंट घ्यायचे, इथे हे कर तिथं एकमेकीला, असं आम्ही दरवेळेला जसं सांगतो ना तसं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे छान मस्तपैकी जाऊन आल्यानंतर हा आहे शनिवारचा शूट, मागच्या शनिवारचा. तर चला शनिवारी आमच्याकडे काय झालं, दररोज संध्याकाळी आता वातावरण बदलायला चालू झालेलं आहे. अगदी जोराचा वारा आणि पाऊस पडतोय की काय असं वाटतंय. पण कोल्हापूरमध्ये पाऊस पडला पण आमच्या इकडे थोडाफार पडला नाही. तर चला म्हणलं मला बरेच दिवस झालं मशीन क्लीन करायचं होतं कारण मला आता सगळं पाडव्याची साफसफाई करायची होती. त्यासाठी हांतरून पण सगळं जे आपण हिवाळ्यामध्ये वापरलेलं होतं ना मोठे मोठे ब्लँकेट्स, ते मला मशीनला लावायचे होते. त्याच्या आधी म्हटलं मशीन क्लीन करूया. बघते तर काय, मी त्या जी ऑनलाईन क्यूब मागवलं होतं ना त्यात टाकल्या मी 4 मशीनमध्ये. क्लीन केलं तर मशीनमधून इतकं म्हणजे अक्षरशः खडे तयार झाले होते. आमच्याकडे आता मशीनसाठी बोरचं पाणी आम्ही वापरतोय. आमच्याकडे दोन्ही पण पाणी आहेत, पण मशीनसाठी बोरचं पाणी असल्यामुळे अगदी त्या बोरच्या पाण्याचे खडे तयार झाले होते. खूप मशीनमध्ये घाण होती. तर हे वातावरण बघू शकता अगदी पावसात झालेलं, थोडाफार बारीक पाऊस आलाच होता. तर म्हटलं आता हे बघू शकता हे सगळे बोरच्या पाण्याचे खडे आहेत. डीप क्लीन करून घेतलं मशीन. अगदी मी वेळ देऊन शनिवारी ते काम केलं कारण रविवारपासून मला पाडव्याची साफसफाई करायला घ्यायची होती. तर चला संडे म्हटलं का तरी स्पेशल व्लॉग असणारच आणि हा संडेचा शूट आहे. अगदी मी डायरेक्ट सोनारांच्या दुकानाला शूट टाकलेला आहे कारण मी जेव्हा महाशिवरात्रीमध्ये जे काही मला ज्वेलरी घ्यायची होती ती बनवायला दिलेली होती, ती तयार झाली होती. पण आम्हालाच आधेमध्ये रंगपंचमी वगैरे असे आल्यामुळे आणि जायला वेळ नसल्यामुळे डायरेक्ट मी इकडे मागच्या संडेला गेलेले आहे. माझी ऑर्डर तयार झालेली आहे ती आणायला. कारण ह्याही गुढीपाड्याच्या वेळेला आपण खूप छान मुहूर्त असतो, खूप छान दिवस असतो आणि त्या दिवशी काहीतरी सोन्याची खरेदी करायची असतेच. पण गुढीपाडव्याच्या दिवशी तर शक्यच नाही आहे, अजिबात शक्य नाही आहे. कारण खूप छान इकडे आमच्याकडे डबल धमाका आहे गुढीपाडव्या दिवशी. तो पण काय पण आहे डबल धमाका, हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नेक्स्ट सांगणारच आहे. तर गुढीपाडव्याचा खूप डबल धमाका असल्यामुळे म्हटलं पटकन आपले इकडे दागिने तयार झालाय तर जाऊन घेऊन येऊया. तर डबल धमाका काय आहे हा पण मी छान तुमच्या बरोबर गुढीपाडवा स्पेशल व्लॉगमध्ये शेअर करणारच आहे. तर इकडे सुंदर सुंदर मराठमोळे अगदी पारंपरिक दागिने, हे हार बघू शकताय, तोडे, शिंदेशाही तोडे, किती प्रकारचे तोडे होते आणि सगळे आपली पेशव्या प्रकारची दागिने बघून खूप मन भरून आलं. खूप छान पारंपरिक दागिने होते तिकडे. तर चला माझाही दागिना रेडी आहे, थोडाफार इकडे तुम्हाला दाखवते कारण मला असं दागिना हवा होता जो माझ्या जीन्स टॉपवरती, चुडीदारवरती किंवा साडीवरती मला तिन्हीवरती कम्फर्टेबल आणि मॅच झाला पाहिजे असा हवा होता. ॲक्च्युली मी 2 वर्षापूर्वी छान असं मंगळसूत्र केलेलं आहे पण ते मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं डेलिव्हरीसाठी, म्हणून मी हा असा बनवून डिझाईन स्वतः सांगून बनवून घेतलेली आहे. तर दत्ताजीराव परशुराम माने हे आमचे खूप जुने सराफ आहेत. अगदी तुम्हाला सांगितलेच आहे, मी बऱ्याच वेळा ठिकाणी गेलेले, इथलं शूट पण सांगितलं आहे. तर सानिकाने त्या दिवशी खूप आम्हाला छान सर्व्हिस दिली. अगदी गेल्यापासून ती आमच्यासोबतच होती आणि नेक्स्ट टाईमला गेल्यानंतर सानिका तिथे असेल का नाही हे काय सांगता येत नाही कारण तिचं आता छान असं लग्न ठरलेलं आहे. तर नेक्स्ट टाईम पुढच्याला काहीतरी घ्यायला गेलो तर ती भेटेल का नाही याची काही शक्यता नाही. त्यामुळे तिला आपण तिथं तिचं कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं तिला आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला आपण शुभेच्छा दिल्या. तर छान इकडं माझ्यासाठी काहीतरी घेतलं म्हटलं तर मुलींना तर विसरू शकत नाही. तर आदिराला सुंदर असं छान मस्त
मस्त खूप असं भरगच्च मी छान पैंजण घेतलेलं आहे. ऑलरेडी तिचं होतं असं मोठं, पण ते थोडं जुनं वाटत होतं म्हणून म्हटलं मुलींना पण मागच्या वेळेला घ्यायला गेले होते त्यावेळेला स्वराला मी चेन घेतली होती गळ्यातली चांदीची आणि आता हिला घेतलेलं आहे पैंजण. म्हणजे मी काही घेताना मी माझ्या मुलींना कधीच विसरत नाही. मला घ्यायचं तर मुलींना घ्यायचं असं असतं माझं. तर चला बघू शकताय आमची ही राधा सुंदर माझी गोड परी सोनपरी छुमछुम घातल्यानंतर किती छान पायाला लुक आलाय बघू शकताय. अगदी लक्ष्मीचे पाय आहेत असेच वाटत आहेत. तर चला माझी तिकडे आदू झालेले खुश. तर चला आता मी का नर्वस होते, परत गुढीपाडव्याला काय डबल धमाका आहे आणि आणखीन सोनं एवढं महागलं असताना तर सुद्धा मी कसा काय दागिना घेतला, तो का घेण्यासाठी मी काय काय केलं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि माझा गळ्यातला दागिना बघण्यासाठी छान असं उद्याच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.